देखील मी इथं जाहीर करतो, फक्त रक्षाबंधन किंवा फक्त भाऊबीजेची नाही आहे ही योजना. दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे. ही कायमस्वरूपी आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे. गॅस सिलेंडर 3 मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतला. का घेतला? संसाराला थोडा हातभार लागेल, संसाराची चिंता कमी होईल. परवाच आम्ही या योजनेचा देखील GR काढलाय. खऱ्या अर्थाने आपल्याला कायमस्वरूपी सर्व जातीपातीच्या महिलांना ही योजना लागू होणार आणि ती कायम सुरू राहणार, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तरतूद केलेली आहे बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये, अधिवेशनामध्ये तुम्ही ऐकलं असेल. अर्थमंत्री अजितदादांनी यावर आपलं भाषण दिलंय की ही योजना जी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहणार. यामध्ये कुठेही शंका बाळगू नका, कारण हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, हा कष्टकऱ्याचा मुलगा आहे, हा तुमच्यातलाच आहे. आणि मला माहित आहे सर्वसामान्याचं कुटुंब चालवताना काय काय कसरत करावी लागते. त्यामुळे ही योजना या एकनाथ शिंदेच्या शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत चालू राहणार, हा माझा वादा, हा माझा शब्द आहे. तुम्हाला माहित आहे एकदा शब्द दिला की शब्द पाळणार हा एकनाथ शिंदे आहे. तुम्हाला मी शब्द देतो, या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे. 45,000. पण तुम्हाला मी सांगतो, फॉर्म आपण अधिकृत सेंटर कलेक्टर, आपलं सेंटर कुठं ठेवलं आपण? सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे. तुम्हाला कार्ड पहिले आपण अट्टी टाकल्या होत्या, आम्ही काढून टाकल्या, सुटसुटीत केलं. त्यामुळे अधिकृत ठिकाणीच फॉर्म भरायचा, नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील. ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. सगळ्यांना ऑनलाईन कुठं माझ्या बहिणी नाही, ते ऑनलाईन पण ऑफलाईन पण. तुम्हाला पैसे देण्यासाठी आम्ही सुटसुटीत सगळं केलेलं आहे. अटी शर्ती आम्ही काढून टाकल्या आणि म्हणून तुम्हाला पैसे देण्याची आमच्या सरकारची जाणत आहे, आमची देण्याची नियत आहे आणि म्हणून आम्ही देणार. विरोधक किती काही केलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. काम करणारे लोक पाहिजे, मला सांगा. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की विरोधकांच्या खोट्या प्रचाराला आपल्याला बळी पडण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून ही योजना कदापि बंद होऊ देणार नाही. किती विरोधकांनी आकांड तांडव केलं तरी सुद्धा ही योजना सुरळीत झाली. आता रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे जातील. रक्षाबंधनच्या अगोदर तुमच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जातील. त्याच्या पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना पैसे जाईल. समजा ही जुलै 1 पासून ही योजना सुरू झालेली आहे. तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी 2 महिन्याचे पैसे जातील. सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला पैसे जुलैपासून मिळतील, हा माझा शब्द. सगळ्या माझ्या बहिणींना मी भाऊ म्हणून आपल्याला शब्द देतो. विरोधकांनी किती आकांडतांडव केलं, किती खोडा घातला तरी ही योजना सुरू झाली आहे. ही योजना कायम सुरू राहील, हा तुमच्या या एकनाथ शिंदे भावाचा शब्द आहे. धन्यवाद. जय हिंद.